एक महत्त्वाची बातमी समोर येते। 2.5 लाखांची लाच घेताना सिन्नरचे नायब तहसीलदार सध्या अटकेत आहेत। नाशिकच्या एसीबी पथकाने संजय धनगरांना रंगेहात पकडलेला आहे। जमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्याच्या बदल्यामध्ये ही मागणी त्यांनी केलेली होती। 2.5 लाखांची लाच घेताना सिन्नरचे नायब तहसीलदार सध्या अटकेत आहेत। नाशिकच्या एसीबी पथकाने संजय धनगरांना रंगेहात पकडलेला आहे। जमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्याच्या बदल्यामध्ये त्यांनी ही मागणी केलेली होती। 2.5 लाखांची लाच मागितलेली होती। सिन्नरचे नायब तहसीलदार हे सध्या यांना अटक करण्यात आलेली आहे। नाशिकच्या एसीबी पथकाने ही मोठी कारवाई केलेली आहे। जमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्यासंदर्भात 2.5 लाखांची मागणी केली होती आणि 2.5 लाख घेताना सिन्नरच्या नायब तहसीलदारांना अटक केलेली आहे। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। लक्ष्मण, 2.5 लाखांची लाच घेताना सिन्नरच्या नायब तहसीलदारांना रंगेहात पकडलाय। नाशिकच्या सिन्नर तहसील कार्यालयामधील संजय धनगर नावाचे हे नायब तहसीलदार आहेत। त्यांना नाशिकमध्ये लाच घेताना पकडली आहे। अर्थात त्यांचं जे कार्यालय आहे ते सिन्नर आहे, मात्र ते नाशिक शहरात राहण्यासाठी आहे आणि याच परिसरामध्ये असलेल्या एका सोपान हॉस्पिटलच्या परिसरामध्ये अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचत या अधिकाऱ्याला अटक केलेली आहे। एका शेतजमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्यासाठी त्याच्या मोबदल्यामध्ये या संबंधित अधिकाऱ्याने तब्बल 10 लाख रुपयांची लाच मागितलेली होती आणि या 10 लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर तडजोडी अंती 2.5 लाख रुपये देण्याचं ठरलेलं होतं आणि त्या सगळ्या ठरलेली रक्कम स्वीकारताना संबंधित अधिकाऱ्याला नाशिक अँटी करप्शन विभागाने रंगेहात अटक केलेली आहे। या प्रकरणात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये संबंधित अधिकाऱ्याविरोधामध्ये स्वीकारण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्या अटकेची कारवाई जी आहे ती नाशिक पोलिसांमध्ये सुरू आहे। लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।